तुम्हाला सगळ्यांना मी वेलकम करतो की आपली महाराष्ट्राची आणि नागपूरची मुलगी दिव्या देशमुख, ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, जी भारताची चौथी महिला आहे की जी ओपन सेक्शनमध्ये ग्रँडमास्टर झाली आणि आता नुकताच तिने वर्ल्ड कप जिंकून भारतातली दुसरी खेळाडू ती झालेली आहे. याच्या आधी फक्त विश्वनाथन आनंदनी वर्ल्ड कप टुर्नामेंट जिंकली होती. त्याच्यानंतर हिने हे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं तर्फे तिचं अभिनंदन करतो. आणि आज या मीडिया इंटरॅक्शनला ती आलेली आहे. तिच्याबरोबर तिचे आई वडील पण इकडे आहेत. महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर परिणय फुकेजी इकडे आहेत. ऑल इंडिया चेस फेडरेशनचे हेड ऑफ ऑपरेशन्स मिस्टर अजित वर्मा इकडे आहेत. मी या सर्वांचं स्वागत करतो. आणि मीडिया इंटरॅक्शनच्या आधी माझी फक्त अशी इच्छा आहे की एकदा डॉक्टर साहेब आणि मॅडम यांनी फक्त 2 शब्द बोलावेत दिव्याच्या विजयाबद्दल आणि तिच्या या जर्नीबद्दल. आणि हे ग्रँडमास्टर आहे अभिजित कुंटे. डॉक्टर सर बसून बसून त्यांनी कॅमेरा तसा सेट केला. सर त्यांनी कॅमेरा तसा सेट केला. माईक ते माईक ठीक आहे. Good evening, everyone. चालू Good evening. जसं सर म्हणाले की दिव्याच्या जर्नीबद्दल, त्याच्या अगोदर फुके सर जे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे प्रेसिडेंट, त्यांचे धन्यवाद मानतो. He is supported throughout and he is supporting throughout, and what he is doing, he goes out of the way and supports. That's very, very nice of him. आमचे A.K. वर्मा सर आहेत, ऑल इंडिया चेस फेडरेशनचे. कुंटे सर आहेत, ही इज कोच ऑफ इंडियन टीम सो मेनी टाइम्स अँड अ व्हेरी बिग चेस प्लेयर, इज अ ग्रँड मास्टर. फुके मॅडम आहेत, त्यांनी लॉंग टाइम बॅक, जेव्हा ही छोटी तर नाही म्हणता येणार पण इंटरनॅशनल प्लेयर होती, तेव्हाच बोलून फेलिसिटेशन केलं होतं. आणि आमचे मॅडम सर जे म्हणाले की दिव्याच्या जर्नीबद्दल बोला, तर माझं म्हणणं आहे यूट्यूब किंवा विकिपीडिया सगळीकडे जर्नी आलेली, तर त्याच्यात असं नवं सांगण्यासारखं काय नाही. तर तेच माझं म्हणणं आहे, ते जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्यात काय अर्थ नाही. पण जसं आफ्टर शी बिकेम अ वर्ल्ड चॅम्पियन, तुमचं काय फील होतं? तर माझं फर्स्ट थिंग एक होतं, सी ॲज अ इंडियन आय फील व्हेरी प्राऊड. सो मोस्ट ऑफ द टाइम आय फॉरगेट दॅट शी इज माय डॉटर. सो ॲज अ इंडियन आय फील व्हेरी प्राऊड. मग आपण रिजन वाईज तर नाही करू, पण नाही म्हटलं तरी वी बिलॉंग टू महाराष्ट्र अँड वी आर नागपुरी. काय माझं म्हणणं आहे, इट्स अ प्राऊड थिंग फॉर अस. So we don't celebrate the defeat over anybody. We celebrate the win and the win. So we are very proud of her. We are proud of all the kids. Right? So we feel nice. मला असं वाटतं की आता जसं प्रेस मीट आहे, यू कॅन आस्क क्वेश्चन्स. चीफ गेस्ट बऱ्याच वेळा रिपोर्ट्स लोकांना मी म्हणतो की मी इंटरव्ह्यू देणार नाही, असं म्हणणं आहे. तिला जे विचारायचं ते विचारा. अँड देन अदर थिंग्स आर जसं नंतर मग एक मेन कॅरेक्टर असतं आणि मग बाकीचे प्लेयर्स असतात. ठीक आहे, तर माझं म्हणणं आपण प्रेस मीट कंटिन्यू करू. है ना? ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. बंद करू तिथेच. मॅडम बोलले ते माझ्या सर
मला वाटतं दिव्याचाच होऊ दे. मी शेवटी कन्क्लूड करतो, मी आभार प्रदर्शन करतो. कन्क्लूड करतो. दिव्या माईकवर की याच्यावर? माईकवर. एक्सपिरियन्स आणि तुझं काय, तुला काय अनुभव झाला, तुला कालच्या रॅलीमध्ये काय झालं, जिंकल्यानंतर काय झालं, मग त्यात आल्यानंतर काय झालं? ओके, सगळ्यात पहिले तर मी आभार प्रकट करना चाहते की इतके सगळे लोक आले, इवन काल आणि आज. माझ्याकडे वर्ड्स नाही आहे की मला कसं फील होतं आहे. इतकं छान फील होतं आहे की चेस लाईटचं रेकग्निशन मिळतं आहे आणि इतके लोक आले मला सपोर्ट करायला आणि माझी विक्ट्री सेलिब्रेट करायला. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि माझ्याकडे जास्त काही बोलायला आहे नाही. आय एम जस्ट थँकफुल. क्वेश्चन्स घ्या. नाही माईक नाही, मला ते माईक नाही घेत. No, I'm not satisfied. I think this is just the beginning, and I'm hoping this is just the beginning, and I definitely want to achieve more. तू जेव्हा तुझी पहिली शेवटची मूव्ह खेळत होती आणि आता आपण जिंकतोय, तुझ्या लक्षात आलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती, डोक्यात काय विचार? मला खूप लेट रिअलाइज झालं की मी जिंकत आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट पूर्ण गेम जिंकत होती, बट देन खूप कॉम्प्लिकेटेड झालं. सो आय थिंक ऑल्सो रॅपिड होतं, तर माझ्याकडे जास्त टाईम नव्हतं प्रोसेस करायला. सो बाय द टाईम मला रिअलाइज झालं ते खूप ऑलमोस्ट गेम संपला होता. अँड पहिली प्रतिक्रिया तर काय नव्हती, मला रडायला आलं आणि मी जस्ट आईकडे गेली. दिव्या, तू आईला शोधत होती, तू असं आम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, लिटरली आईला शोधत होती. कुठे काय भावना होत्या तुझ्या त्यावेळेस आईला शोधत होती? तेच भावना होते. मला समजत नव्हतं काय करू, कारण की मी रडते आणि मला कॅमेरावर रडायचं नव्हतं. बट हो, आईला शोधत होती आणि आई हॉलमध्ये नव्हती कारण की अलाउड नसतं राऊंडच्यामुळे. तर ती मग फायनली मला दिसली, तर मी तिला जाऊन भेटली. आई थिंक दो थे. एक तो जूजिनर के साथ था, एक डेफिनेटली फाइनल्स था. याच्यामध्ये क्वार्टर फायनल पर्यंत 4 महिला होत्या आणि फायनल पण ही 2 भारतीय महिलांमध्ये झाली. क्वार्टर फायनलमध्ये 4 भारतीय महिला आणि फायनल पण 2 भारतीय महिला. तर हा आणि आता तुझं म्हणजे भारतीय महिलाने एक वर्ल्ड कप आणलेला आहे. सो हा सगळा जो खेळ आहे, बुद्धिबळ आहे, ही सगळी गोष्ट ती भारतीय बुद्धिबळासाठी महिलांच्या दृष्टीने किती महत्वाची असेल? आय थिंक खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की इवन डिसेंबरमध्ये हम्पीनी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली होती आणि आय थिंक हे मे बी कॉन्ट्रीब्यूट्स टू दॅट अँड इट विल हेल्प बूस्ट चेस स्पेशली इन यंग गर्ल्स. तुलना जी आहे ती अनेक जण आता धोनीच्या आक्रमक कशी करू लागले आहेत. मला समजत नाही कोण म्हणत आहे. ओके. खेळातली मेंटल टफनेस आणि आक्रमकता ही तुझ्या खेळात कशी काय आहे? म्हणजे आता आक्रमक जे अग्रेसिव्ह जे खेळणारे ते धोनी सोबत कंपॅरिझन करतात आहे तुला, हो. तर ही आक्रमकता तुला कशी आली? आय थिंक माझ्या प्लेमध्ये ऑलवेज अग्रेसिव्हनेस होतंच, बिकॉज आय थिंक on the chess board I am an aggressive player. And also माझ्यासाठी इझियर असतं टॅक्टिक्स आणि अग्रेसिव्ह कॉम्प्लिकेटेड पोझिशन्समध्ये जायला. सो आय थिंक जस्ट एक स्टाईल आहे ती. हां. पहला गेम तो मोर देन
डेफिनेटली हम्पी बहुत स्ट्रॉन्ग प्लेयर है एंड आई हैव सो मच रिस्पेक्ट फॉर हर. बट पहले गेम में इट वॉज मोर ऑफ माई फेलियर देन हर सक्सेस. Me and I was quite upset after the first game because I had a very good position and I knew how to win it. I just didn't play it. So it definitely added pressure. सेकेंड गेम मध्ये ऑल्सो मैं ब्लैक थी सो मेरे पे और प्रेशर आ गया था एंड आई थिंक द वे जो सेकेंड गेम हुआ उसके बाद मैं कॉन्फिडेंट थी बिकॉज आई हैड फेथ इन माई प्रिपरेशन एंड येस डेफिनेटली हम भी वर्ल्ड रैपिड चैम्पियन है बट ऐसे बोझ लेके तो खेल नहीं सकते ना. यू जस्ट हैव टू हैव फेथ इन योर सेल्फ. सो आई डोंट थिंक उसका कुछ प्रेशर था मेरे पे. आता जीवन आहे आणि वर्ल्ड चॅम्पियन आहे. आता तुझ्याकडून जास्त अपेक्षा राहते भविष्यात. हे तुझ्यासाठी प्रेशर राहील की काय तू मोटिवेटेड राहणार की प्रेशर राहणार? प्रेशर तो ऑलमोस्ट खूप वर्षापासून आहे. सो ऑनेस्टली आफ्टर अ पॉइंट ते मॅटर नाही करत की तुमच्यावर 100 लोकांचा प्रेशर आहे की लाख लोकांचा प्रेशर आहे. सो फॉर मी what matters is my own expectations and my own goals. तर ऑब्वियसली प्रेशर राहतोच आणि ते डोक्यामध्ये फिरतच राहतं बट आय ट्राय नॉट टू लुक ॲट इट अँड थिंक अबाउट इट. आय थिंक त्याच्या आय डोंट थिंक देयर इज अ बेटर फिलिंग वेन तुमच्या हातात नॅशनल फ्लॅग असतं आणि ऑल्सो नॅशनल अँथम वाजलं होतं माझ्यामुळे. इतर वे वाजलं असतं बट जस्ट दॅट माझ्यामुळे वाजलं. मला खूप छान वाटत होतं. ऐकू नाही देतं मला. हो आय थिंक हे सगळं पर्स्पेक्टिव्हवर डिपेंड करतं आणि ऑल्सो तुम्ही काय स्टेजवर आहात आपल्या लाईफचे. मी आणि आय थिंक ऑल्सो मुकेश वी स्टार्टेड चेस when we were kids, we were 5 or 6 आणि कंटिन्यू केलं आम्ही अँड ऑफकोर्स बाकी पण फॅक्टर्स असतात की तुमचा एन्व्हायरमेंट कसा आहे, तुमच्याकडे फायनान्शियल बॅकिंग आहे का, तुमचा सपोर्ट सिस्टम कसा आहे. सो त्याच्यावर डिपेंड करतं की इफ यू कॅन ॲक्च्युली गो टू द टॉप. What you feel is the similarity between you and the Lokesh, game-wise and mental toughness-wise and everything? Because both are started together. Aggression is there. I think the fact that we both fight till the end is the biggest similarity. असं वाटतं चेन्नई नंतर नागपूरची ऑफर आहे. 3 ग्रँडमास्टर चेन्नई नागपूरची ऑफर आहे. आपल्याकडे 3 ग्रँडमास्टर आहे आणि नागपूरमधनं तुला कोण दिसतं की तू वर्ल्ड नॅशनल इंटरनॅशनल? नाही, चेन्नईशी तर कम्पेअर नाही करू शकत नागपूरला. चेन्नई इज वे मोर अहेड अँड साऊथमध्ये चेस इज ऑल्सो वे पॉप्युलर. सो I would want chess to become very very popular in Nagpur and I'm hoping की लोक पाहणार and then they get interested in chess, but right now तर कम्पेअर नाही करू शकत. तू खूप साऱ्या मुलांसाठी नागपूरमधल्या रोल मॉडेल आहे. आता तुला एक आदर्श ठेवला डोळ्यासमोर. तू कसं त्यांना हेल्प करणार आहे? कारण आपण काय बघितलं, छोटे छोटे मुलं आले होते आणि त्यांना कुठेतरी आशा आहे की दिव्या दिदी आज आम्हाला इन्स्पायर करेल आणि एक मार्गदर्शन मी खूप अशा प्रकारे. आय थिंक ह्याच्यासाठी मला हम्पीशी बोलायला लागेल बिकॉज मी जेव्हा छोटी होती तर तेव्हा ती माझी इन्स्पिरेशन होती. आगे का क्या प्लान है? आप आगे क्या करना चाहते हो? आपके जैसे बहुत सारे ऐसे बच्चे हैं उनको चेस खेलने का शौक होगा, जीतने का शौक, उनके लिए क्या प्लान सोचा है? आप आगे क्या करना चाह रहे हो? उसका जवाब हम देंगे. क्वेश्चन है. हाँ, ऐसी जानकारी मिल रही है कि मोदी जी ने आपको इन्वाइट किया है मिलने के लिए. फैमिली की तरफ से कौन जाने वाले हैं, कोई जानकारी निकाल दिया? मोदी जी कडनं इन्व्हाइट भेटलं. आय थिंक वो
Divya, you just talked about financial thing. How important it is to get मेरी इसमें बताओ. how important it is, how difficult it is to get sponsorship for game of chess. I think there has been a very recent boom. So due to that, I think it is becoming easier and easier. But when I was growing up, there was quite a huge difficulty, and I think the gap slowly close hota hai. So which is your favorite piece for the knight or bishop? Because in a game, in match, you are not ready to use your knight. You are trying to attack your knights, and you got a position with knight and bishop. So which is your favorite piece on the board? Okay, but there the preparation hoti, so I don't think it has to do with favorite piece. I don't think I have one, but maybe queen because you can use it for attack. वर्ल्ड कप जिंकायच्या आधी तुझ्याकडे कुठलाही नोंद नव्हता ग्रँडमास्टर होण्यासाठी आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तुला अचानक कळलं की आपण ग्रँडमास्टर झालो तर त्यावेळी कुठली भावना आली मला पहिले तर टाइम लागला मला रिअलाइज करायला. ऑब्विसली मला टुर्नामेंटच्या पहिले माहिती नव्हतं दॅट इफ आय विन द टुर्नामेंट यू बिकम अ ग्रँड मास्टर. आय हॅड हर्ड दॅट तान पण अशीच बनली होती बट आय थॉट की तो रूल गेला होता. सो वेन आय रीच द सेमीफायनल्स मला माहिती पडलं आय गॉट अ नॉर्म. आय वॉज व्हेरी हॅपी आणि देन मी रूमवर आली आणि मी चेक केलं. मला काहीतरी नोटिफिकेशन आलं होतं दॅट इफ आय विन द टुर्नामेंट आय एम GM. I was very happy obviously and but yet I was more focused on performing my best because it can add a certain amount of pressure, so I was not focusing on the title. जैसे आपने नागपुर को रिप्रेजेंट किया है वर्ल्ड वाइड, आपने नागपुर को रिप्रेजेंट किया है वर्ल्ड वाइड, आपने नागपुर को रिप्रेजेंट किया. नागपुर में आपके जैसे और लोग हैं जो अभी ट्राई करेंगे आपको देख के मोटिवेट होंगे, तो उनको एक मैसेज आप देना चाहेंगे? I think ये मेरे पेरेंट्स को मैं शिफ्ट करूंगी क्वेश्चन. वो मोटिवेट होंगे आपको देख के? वो रिएक्शन विद्या 5 वर्ष की उम्र से आपने चेस चालू, आज आप वर्ल्ड चैंपियन बने, इसके पीछे करीब 15 सालों में आपको मोटिवेशन देने के लिए कौन सबसे ज्यादा, किसने सबसे ज्यादा प्रोत्साहित किया, कौन प्रेरणा रही? I don't think कोई एक इंसान है. मेरे करियर में there have been hundreds and thousands of people who have helped me reach where I am. So taking name of just one would not be right. एक शख्सियत किसी को आप नहीं, किसी को नहीं. Obviously मेरे पेरेंट्स का सबसे बड़ा हाथ है इसमें, भगवान का हाथ है, मेरी पूरी फैमिली, my entire support system. बट किसी एक को नहीं दे सकती मैं. क्वेश्चन और था, चीन की खिलाड़ी जो सर्वश्रेष्ठ रही है उसे भी आप जा रहा है, भारत की सर्वश्रेष्ठ रही है उसे भी आ रहा है, दोनों में आपको क्या डिफरेंस लगा? मतलब चीनी प्रतिद्वंदिता ज्यादा थी या भारत की प्रतिद्वंदिता ज्यादा, मतलब चुनौती? आई थिंक दोनों अपने मायने में टफ थे. एक फाइनल्स में था और एक क्वार्टर फाइनल्स में था. मेरा मैं जू के साथ जिसके साथ खेली थी उसके साथ रिकॉर्ड अच्छा नहीं था, तो इसीलिए वो ज़्यादा टफर था मैच. बट ऑल्सो हम भी सच ए स्ट्रॉन्ग प्लेयर, तो एंड ऑल्सो फाइनल्स था तो उसका भी प्रेशर था, तो आई थिंक दोनों ही काफ़ी स्ट्रॉन्ग है. Do you feel we need an academy like Volta in Nagpur or in Maharashtra? एक सेकंड मला आता तुला आणखी उत्तर द्यायचं की चॅनलचे झाले की आता प्रेस्टीज आहे. एक मला काय अमित एक लास्ट करू, अमितचं लास्ट नाही एक अमितचं उद्या अमितचं. We need academies after Bata's academy. Performance of our players started getting more and more stronger. Do you think that we should need more and more such academies in India, in Maharashtra? Academies are often, yeah, of course, the more the knowledge gained is obviously better. So yeah, I would definitely love to see chess being popularized, especially in my own state. एक सेकंड. You wish from here on you have a traveling coach with you, and how important will it be to have a ट्रॅव्हलिंग कोच फ्रॉम नाव.
I have never traveled with a personal coach, so I don't know how it is like. But definitely the role of a coach is very, very important. So maybe. संजय भैया दो सवाल है। पहले ये हुआ करता था कि चाइना के जो प्लेयर्स होते थे फर्स्ट सेकंड थर्ड पोजीशन के जो वो रखते थे हम कहीं पीछे होते थे, इस बार अलग दिखा है, तो इसके पीछे क्या कारण मान गया? और दूसरा ये जो आपकी गोल्डन जनरेशन है, मुकेश है, प्रज्ञा लोधा है, आप एक के बाद एक लगातार जीतते जा रहे हैं, तो आपने क्या तय किया है, क्या प्लानिंग आपको? ये दो सवाल। I don't think हम लोग प्लान करके जीत रहे हैं। हाँ, आई थिंक ये जो रिसेंट चेस बूम हुआ है कोविड के बाद इंडिया में, उसकी वजह से डेफिनेटली और अपकमिंग जनरेशंस आएंगी जिनकी वजह से इंडिया को बहुत सारे और मेडल्स मिलेंगे। बट मैं अभी तो डिफरेंस नहीं बता सकती चाइना और इंडिया में। झालं मला वाटतं आता झाले काय It's okay, हे कर. I was helped by an Hungarian GM. His name is Saba Balo, and in this tournament I was also helped by Abhimanyu Parane. अच्छा, मला असं वाटतं अभी है वापस दिव्या है, मुझे ऐसा लगता है कि अभी कुछ सवाल मेरे लिए बचा के रखिए। तो एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे आता दिव्याने जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तर दिलेले आहे आणि मला असं वाटतं रिपीटेड होऊन राहिलं तर म्हटलं दिव्याला थोडं रिलॅक्स करू दे। तिच्या वडिलांनी तिच्या आईचा याच्यात मला असं वाटतं की सगळ्यात जास्त श्रेय दिव्याच्या यशामध्ये जर कोणाचं असलं तर सगळ्यात मोठं तिच्या आईवडिलांचंच आहे। सगळ्यात मोठं त्याग जर कोणाचं असलं तिच्या आईवडिलांचं तिचं स्वतःच आहे। मला असं वाटतं की पहिलाच कोच आम्ही दिव्याचे फार आता अनेक गोष्टी ऐकल्या की दिव्या 4 वर्षाची असतानापासून 5 वर्षापासून आणि मग त्यानंतर अनेक टुर्नामेंट खेळली, अनेक कोचेसनी तिला मदत केली। एक काल तिने ते जोशी सरांचं नाव घेतलं, राहुल जोशी सरांचं नाव घेतलं, त्यांनी तिची सुरुवात केली होती। असे अनेक कोच येत असतात आणि आपण सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाच्या यशामध्ये अनेक लोकांचा सहभाग, अनेक लोकांचा आशीर्वाद, अनेक लोकांची मदत असते आणि मगच कोणीतरी इतक्या मोठ्या शिखरावर पोहोचू शकतं। एक जे 2-3 आपले जे आता प्रश्न तिथे मी देतोच, पण एक उद्या परवा 2 तारखेला 2 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे स्पोर्ट्स मिनिस्टर दत्ताजी भरणे आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे सगळे आणि सगळेच नागपूरचे आणि आमदार आणि खासदार सगळेच राहून सुरेश भट मध्ये 11 वाजता कार्यक्रम आहे। दिव्याचा आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या माध्यमातून मोठा एक नागरिक सत्कार आपण इथे करणार आहे। संपूर्ण राज्यातनं सगळे चेस प्लेयर्स येणार आहेत, सगळ्या राज्याच्या आमच्या संघटनेतले सगळे लोक येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात दिव्याला आता जे नवीन पिढी जी आहे, जी दिव्याला आता आपला आयडॉल मानते, ते सगळे त्या कार्यक्रमाला राहणार आहे। मला असं वाटतं आपल्या सर्वांनाही या माध्यमातून त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे आणि थोडंसं उद्याच्या याच्यात आजच्या याच्यात आपण याला पब्लिश केलं तर आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकतो। आता आपले प्रश्न किशोरजी। आपण राज्य संघटनेचे अध्यक्ष नागपुरात हिवाळ्याच्या अनेक स्पर्धा होतात, तर अनेक वर्षापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा नागपुरात झालेल्या नाही, तर मागच्या त्या 5 वर्ष आणि आम्ही ते कव्हर केलेले। तुमच्या आपल्या माहितीकडे सांगतो, मी 7 वर्षापासून बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष आहे आणि 7 वर्षात जवळपास 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंटरनॅशनल टुर्नामेंट झालेले आहे। नागपूरमध्ये कोराडीला आपण कोराडी नैवेद्य हॉलमध्ये 2 वर्ष पहिले आपण केलं होतं। आताच काही दिवसात म्हणजे नागपुरात जवळपास 3 टुर्नामेंट माझ्या काळातच झालेले आहे इंटरनॅशनल टुर्नामेंट आणि त्यानंतर आता आम्ही पुण्याला आपण 6 महिने आधी ग्रँडपिक्स केलं होतं। त्यात ग्रँडपिक्स त्यात सगळे इंटरनॅशनल प्लेयर आले होते महिला आणि त्यात आम्ही दिव्याला वाईल्ड एंट्री दिली होती, वाईल्ड कार्ड एंट्री दिली होती आणि त्यात म्हणजे दिव्याला नॉर्मल असताना आम्ही दिव्याला त्यात खेळलो होतं। मला असं वाटतं दिव्याने थोडंसं श्रेय त्याला दिलं पाहिजे त्या टुर्नामेंटला। राज्य संघटनेचं नेतृत्व करताना जिल्ह्यात ज्या 2 संघटना आहेत त्यांना एकत्र
कसं आहे, मी चेसचा अध्यक्ष झालो ज्यावेळेस, त्यावेळेस मी चेसला मोठं करायचा प्रयत्न केलं होतं, लोकांच्या भांडणं मिटवायचं नाही केलं होतं. आता प्रश्न आहे, 2026 मध्ये कॅन्डिडेट दिव्य क्वालिफाय झालेली आहे. डू यू प्लॅन समथिंग दॅट इंडिया शुड होस्ट और नागपूर शुड होस्ट दॅट कॅन्डिडेट टुर्नामेंट? नागपूर तर नाही, पण मी निश्चितच 2 तारखेला फडणवीस साहेबांसोबत बोलणार आहे. आमचं कालच या संदर्भात अभिजितजी असतील, नॉर्माजी असतील, आमचे AICFचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांसोबत बोलणं झालं आणि त्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की महाराष्ट्राने त्याला होस्ट केलं पाहिजे. निश्चितच महाराष्ट्राने होस्ट केलं तर मग नागपूरचा नंबर लागू शकतो, पण पहिल्यांदा आमचं हे आहे की महाराष्ट्राने होस्ट केलं पाहिजे. त्या संदर्भात मी 2 तारखेला त्यांच्यासोबत चर्चा करणार. सर, त्याचं तमिळनाडू चेसचं हब आहे, तिकडे शाळांमधून बुद्धिबळाचा प्रसार होतो, तसं महाराष्ट्र हब बनण्यासाठी आपण एक राज्य असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काय? बघा, आम्ही चेसिंग स्कूल आम्ही अनेक वर्षापासून सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आज सगळ्याच शाळांमध्ये चेस शिकवलं जातं, केलं जातं. आता आम्ही कंपल्सरी, आमचा प्रयत्न आहे की कंपल्सरी चेस आपण त्या करिक्युलममध्ये अंतर्भूत करून घेतलं पाहिजे, जेणेकरून एक कंपल्सरी सब्जेक्ट स्पोर्ट्स म्हणून चेस झालं पाहिजे. कारण चेसचे दोन्ही याच्यात एक स्पोर्ट्स म्हणूनही आणि सोबत अभ्यासातील त्याचा फायदा होतो. एक आणखीन आता तुम्ही कार्यकाळाचा विचारलं म्हणून तुम्हाला सांगतो की माझ्या कार्यकाळात या याच्यात आपण सर्वात जास्त अर्जुनी अवॉर्ड दिले. 19 प्लेयर्सला छत्रपती अवॉर्ड आपल्या या कार्यकाळात मिळाले. ठीक आहे, थँक्यू. एक हमारा आज एक मीटिंग है हमारा आपके प्रेस के बाद, इसमें हम नागपुर में ही एक दिव्या के नाम से एक एकेडमी शुरू करने का हमारा मानस है. आज हमारी इसके बाद उस संदर्भ में नागपुर के कुछ आमदारों के साथ इस संदर्भ में मीटिंग है और एक अच्छा नागपुर के सेंटर में एक अच्छा बड़ा चेस एकेडमी शुरू करने का, वो भी दिव्या के नाम से शुरू करने का हमारा मानस है. आज के बाद मुझे लगता है 2 तारीख को फडणवीस साहब ये संदर्भ की घोषणा करेंगे. ऑपरेशन तो वर्ल्ड कप जो इंडिया में होने वाला है उसका वेन्यू फाइनल हुआ अभी तक कि अभी भी फैक्शन चल रहा है AICF में? वैसे तो आया हुआ है, ठीक है, बट फिर भी हे घालूनच गेलं बेस्ट. हां, मी उभी राहू का? चलो